न्यूज सच जरूरी है। आम्ही या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून आमचा सांगली उपोषणाचा 5वा दिवस आहे। सध्याचे शिंदे साहेब यांनी धनगरांना आश्वासन दिलं आहे की धनगर ही जी जात आहे या जातीला आदिवासींमध्ये समावेशित करण्याचं आश्वासन या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि या मुख्यमंत्र्यांच्या जे आश्वासन दिलं आहे धनगर समाजाला त्या आश्वासनाच्या विरोधामध्ये संयुक्त आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहोत। कारण धनगर ही ओबीसी समुदायातली एक जात आहे आणि धनगर या ओबीसी समुदायातल्या जातीला आदिवासींचा दर्जा मिळू शकत नाही आणि आदिवासींचा जर दर्जा द्यायचा असेल तर याचा सर्वस्वी अधिकार हा संसदेला आहे, राज्य सरकारला नाही। या अगोदरही धनगर समाज आदिवासी आहेत की नाही आहेत यासाठी वेळोवेळी समित्या गठीत करण्यात आल्या, वेळोवेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने संसदेकडे पाठपुरावा केला, परंतु संसदेने संविधानात्मक पॅरामीटरमध्ये धनगर हा समाज कुठेही बसत नाही, त्याच्यामुळे त्यांना आदिवासींचा दर्जा मिळू शकत नाही। यासाठी हायकोर्टने सुद्धा धनगरांना फटकारलेले आहे। त्यानंतर धनगरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा धनगर समाजाला फटकारलेले आहेत की तुम्ही आदिवासी नाही आहेत, आदिवासी होऊ शकत नाही। तरी सुद्धा हा धनगर समुदाय आपला प्रेशर ग्रुप क्रिएट करून महाराष्ट्र सरकारला बळजबरीने GR काढण्यासंबंधी चेतावणी देत आहे। आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून शिंदे सरकारला, या BJP सरकारला येथून निर्देश देऊ इच्छितो, इशारा देऊ इच्छितो, जर तुम्ही धनगर समाजाचा आदिवासीमध्ये समावेश करण्यासंबंधित जर GR काढत असाल तर आम्ही जे आंदोलन संविधानिक मार्गाने या ठिकाणी उभारलेलं आहे ते आंदोलन तीव्र स्वरूपाचं करू। आमच्या हातामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांनी पेन दिलेला आहे तो पेन आमच्या हातून सुटून बिरसा मुंडांचा तीर कामता आमच्या हातामध्ये येईल आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा 1857च्या अगोदर जी रक्तरंजित क्रांती घडलेली आहे ती रक्तरंजित क्रांती या महाराष्ट्राला दाखवून देऊ। हे आम्ही आदिवासी काय आहोत आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे की आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत आणि मूळ रहिवासी आहेत हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। संविधान बसलेल्या सर्व बांधवांना आश्वस्त करू इच्छितो त्यांच्या मागण्या निश्चित पूर्ण करण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यांनी त्या दिवशी भारतीय जनता पार्टी की सरकार डरती है, गृह मंत्री नागपुर का है, ऐसा होना नहीं चाहिए। सब पूरे लोग विदर्भ के हैं। जो भी कुछ है आगे आगे बात करेंगे, जो भी कुछ है आगे आगे इस चीज़ का विषय का निपटारा होगा। आप किसी तरीके से उपोषणकर्ताओं को आने वाले लोग रोक नहीं सकते। ये पुलिस का दुरुपयोग है, ये सत्ता का दुरुपयोग है और इस दुरुपयोग का आने वाले दिनों में सरकार जवाब देगी। 93 नुसार आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा याकरता आम्ही शासनासोबत चर्चा करत आहोत, परंतु शासनाचा अजून फोन आला नाही। परंतु ते येत्या 30 तारखेला त्यांनी मुंबईला बैठक बोलवलेली आहे, परंतु अजून असं सांगितलं नाही की निर्णय काय होते ते। म्हणून आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, सुप्रीम कोर्टानं आम्हाला पॉझिटिव्ह केलं, तुम्ही पॉझिटिव्ह करा आणि आम्हाला GR दुरुस्ती करून एक वैधता प्रमाणपत्र आणि एक अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र द्या, म्हणजे आमचा जो आक्रोश आहे तो शांत होईल। आपण कोणत्या अधिकाऱ्यांशी आज बोलणं झालं आणि काय बोलणं झालं? मला CM ऑफिसमधून आता कलेक्टर ऑफिसला बोलवलेलं आहे, म्हणजे त्यांचे ऑफिसर असतील आणि नागपूरमधील DCMचे खास जवळचे मित्र मान्य डॉक्टर आमदार फडणवीस यांनी CMशी बोलून मला या ठिकाणी निरोप देण्याचं त्यांचं काम सुरू आहे। मला बरोबर माझ्यासोबत फॉलो पाहिजे। आपण कार्यकर्त्यांशी बोलणार, काही कार्यकर्ते उत्तेजित आहेत, काही कार्यकर्ते शांत आहेत, तर कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? कधी उत्तेजितून हिंसा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे, बॅरिकेड सुरू आहे, ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे, काय सांगा? तसं तर आमची गोंडवारी जमात ही शांतताप्रिय आहे, परंतु शांतताप्रिय असूनही जे काही मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालं नाही, व्हॅलिडिटी
मिळाले त्यांच्यामुळे त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे ते चिडून उलटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे की ते स्वाभाविक आहे, त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. म्हणून तुमच्या टी व्ही मार्फत मला शासनाला असं बोलायचं आहे की ताबडतोब या अहवाल आणि ताबडतोब या GR मध्ये दुरुस्ती करून ज्यांच्या नोकऱ्या गेल्या असेल, त्या काळात अवैध झाल्यामुळे किंवा कोर्टात केसेस चालू असेल त्यांच्या नोकऱ्यासुद्धा या ठिकाणी बहाल करा. आपण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते काय म्हणले? मी वेळोवेळी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, शांत झाले, परंतु शासनासोबत काय तुमचं बोलणं झालं हे ते विचारत आहे. परंतु मान्य उपमुख्यमंत्री कोणासोबत माझं डायरेक्ट बोलणं न झाल्यामुळे मी काही सांगू शकलो नाही. फक्त एवढंच सांगतो का मला जो मेसेज आहे एवढंच सांगत आहोत. म्हणून शासनाने ताबडतोब येत्या इलेक्शनच्या अगोदर, आचारसंहितेच्या अगोदर हा प्रश्न निकाल लावावा आणि याच्यावर नाही तर त्यांच्या निवडणुकीवर सुद्धा फार मोठा परिणाम होईल. नमस्कार, मैं हूं अभिषेक बच्चन. कीप वॉचिंग MNS न्यूज. ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।